वेद्या लगेच दिवसाचा दिसलास रे? काही नाही म्हणले, खूप कामात होतो. ही शाळा सुरू झाली ना, आमचा मास्तर आहे लगेच काम करते. कोटी वेळ भेटते त्याला आता नवीन नवीन आयडिया सांगावाला. काही नाही रे, तो ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा थोडासा मला समजावून सांगशील म्हणलो. खूप सोपा आहे तरी तू एवढा तू टेन्शन घेतेस का नाही? पाय आता इकडं माझ्याकडं. ए प्लस बी चा होल स्क्वेअर म्हणजे काय होते पाय तू आता. ते माहित आहे रे, कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजे त्याच संख्येनं गुणणं. तो पाय तिकडे तसाच लिहिला आहे. ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये लिहिलो आणि त्याच्यानंतर गुणिला केलो, अजून ए प्लस बी त्याला ब्रॅकेट मध्ये केलो. असे दोन संख्या आपण वेगवेगळ्या लिहितो आणि त्याचा वर्ग करण्यासाठी ही पद्धत वापरतो. आता एवढा लिहिल्यानंतर याचा हा गुणाकाराचा धंदा जमला पाहिजे ना, त्याच्यासाठी ही पद्धत शिकवलं त्यानं. फाईल तोही मोठा नवीन नाव सांगतेस रे, कायचं फाईल होतं. म्हणूनच तर म्हणतो तुला अपडेट राहावं लागते. माझा मास्तर कसा अपडेट राहते. फाईल म्हणजे फर्स्ट ऑर्डर इनर लास्ट ऑर्डर, लक्षात ठेव. पाय आता इकडं पहिल्या ब्रॅकेट मध्ये ए दिसत आहे का तुला, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधला ए प्लस बी. याला दोन्ही ए प्लस बी ला पहिल्या ए ने गुणणे अधिक दुसरा आहे बी पहिल्या ब्रॅकेट मध्ये, त्याला अजून दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी न गुणणे. आलेला गुणाकार व्यवस्थित लिहिले. हा गुणाकाराचा धंदा जमला ते बैजिक राशी जमते बाई, नाही तर झाला सारा सत्यानाश आहे. हा धंदा शिकलो रे मागच्या वर्षी. काय तेवढा कठीण नसे तुझ्या हरका राहिला. मला कोणता असा टेन्शन आहे रे, तू सांगतेस मी लिहितो. अजून दुसरा आहे हा कॅल्क्युलेशन करण्यासाठी, माहित आहे का तुला? वायफल रूल, व्हॉट एव्हर आय फील लाईक, आहे का लक्षात? तुझा मास्तर आहे ना तू, या गणिताचा वैदच दिसतेस मला. बाई शिकवायचा आहे तर शिक्षकानं अभ्यास केला पाहिजे. मला शिकवायचा आहे तर त्याच्याकडून जो शिकला त्याचा अभ्यास मी केला पाहिजे, तेव्हा कुठे या जमते. जाऊ दे आता तू पाय. आता समजा ए ची आणि बी ची एक व्हॅल्यू आहे. समजा आपण रेषाच पाडू. ए ला एक रेषा दिली आणि बी ला एक रेषा दिली आहे. आता या दोन्ही रेषाची बेरीज केल्यानंतर हो ए आणि बी यांची बेरीज केल्यानंतर ए अधिक बी होते. ह्या दोन्ही रेषा मी आकृतीत पाय. मी आता कसं आहे, मी डिजिटल माणूस, मी का करीन याचा काही भरोसा नाही. माझ्या मास्टर पण बहु शिकलो मी. आता तुला दिसतच आहे ए प्लस बी ते सरळ रेषा झाली आहे. त्याच्यात ए ची रेषा आणि बी ची रेषा जुडली आहे. आता मी या एका रेषेचे दोन रेषा तयार केलो आणि त्याला काटकोनात ठेवलो. हो रे, तू तर आता इथे काटकोनही बनवून टाकलास. पाय आता समोर. आता तो काटकोन बनवला तर ते एचा पॉइंट दिसत आहे आणि तुला बी चा पॉइंट दिसत आहे. उभ्या रेषा पाड आणि आडव्या रेषा पाड. 4 बॉक्स तयार झाले. त्याच्यामध्ये पाय काही आयत असेल, काही चौरस असेल. आता येथून बिलकुल सोपी आहे, टेन्शन घेवायचं कामच नसे. हो 4 झाले तयार. एक चौरस दिसता पहिला आणि त्याच्या 2 आयत आणि एक चौरस, असे 4 झाले आकृत्या तयार. असा पाय ना तू का ते पहिली जे आहे ज्याची ए रेषा होती, ए त्याची व्हॅल्यू होती ए, त्या प्रत्येकाची व्हॅल्यू बाय ए आहे आणि त्याचे क्षेत्रफळ जर तू काढले, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. हो बाजू ए आहे तर याचा वर्ग. आता तुला 2 आयत दिसत आहेत पा. एकाची लांबी बी दिसते तर दुसऱ्याची लांबी ए दिसते. हो ते 2 आयत आहेत. मग आता आयताचे क्षेत्रफळ काढणं तर 2 याचे काय होते? सूत्र माहित असेल, लांबी गुणिला रुंदी. हो माहित आहे ना. ए गुणिला बी म्हणजे ए बी आणि त्याचा ए गुणिला बी म्हणजे बी गुणिला ए होते, पण ए गुणिला बी म्हणू शकतो. आता शेवटचा राहिला ज्याची प्रत्येक बाजू बी आहे, मग त्याचा क्षेत्रफळ म्हणजे तो चौरस, त्याचा क्षेत्रफळ बी चा वर्ग. हो आता या पूर्ण आकृतीत आपल्याला 4 आकृत्या भेटल्या, 2 आयत आणि 2 चौरस. त्या आलेल्या प्रत्येक क्षेत्रफळाची बेरीज करणे कायले एवढा वेळ लागते मग? हो करतो. हो बरोबर आहे. पहिला आला ए स्क्वेअर अधिक दुसरा आला बी स्क्वेअर अधिक ए बी अधिक ए बी, 2 ए बी बरोबर आहे, म्हणजे ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर अधिक 2 ए बी. हो रे, 1 नंबर आयडिया सांगलास, कधीच नाही विसरल रे हे.